पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कराड या नामांकित शाळेचे प्राचार्य श्री चिकाटे सर, उपप्राचार्य मॅडम, त्याबरोबरच माझे सहकारी मोटर वाहन निरीक्षक श्री देवडे साहेब, सौ जाधव मॅडम, माझे सहकारी मार्गदर्शक रोटरीचे पदाधिकारी श्री माने सर, कुसूरकर सर, प्रबोधजी, अतुल पाटील साहेब, त्याबरोबरच शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर वर्ग आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या शाळेचे विद्यार्थी. या शाळेचा एक विशेष म्हणजे जीवनाच्या ज्या क्षेत्रांमध्ये पुढे आपण नागरिक म्हणून काम करणार असतो त्या प्रत्येक अंगाला या शाळेमध्ये स्पर्श केला जातो, विद्यार्थी घडवला जातो आणि पुढच्या व्यावहारिक जगामध्ये शिकण्यासाठी किंवा चांगल्या प्रतीने जगण्यासाठी एक जबाबदार नागरिक घडवण्याच्या दृष्टीने या शाळेची पावलं अतिशय योग्य अशी पडत आहेत असं प्रांजळपणे नमूद करावं असं मला वाटतं. आजचा उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे की आज महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे पहिले ऑलिम्पिकवीर वैयक्तिक पदक प्राप्ती करून आपल्या कराडला गौरवित करणारे खाशाबा जाधव साहेब यांचा आज स्मृती दिन आणि त्या वेळेची अतिशय योग्य पद्धतीने दखल घेत एक चांगला इव्हेंट साजरा करताना ही शाळा चुकत नाही. आज सायकल रॅली ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की विद्यार्थी आज एकूणच तुमच्या खेळा प्रकाराकडून कमी होतोय, अशा वेळेस शाळेला प्रोत्साहन देऊन अशी सायकल रॅली आयोजित करणं हे खरंच गौरवास्पद आहे. ही मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं, प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं आणि वाहन वापराचा उद्याचा जबाबदार नागरिक घडवताना आजचा त्याचा सायकलचा वापर हा महत्तम असला पाहिजे, हे सगळं लक्षात घेऊन हे फक्त वैचारिक दृष्ट्या न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवून आजची जी रॅली आयोजित केली आणि त्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयालाही सहभागी होता आलं, याबद्दल खरंच सर तुमचे पुन्हा एकदा खरं धन्यवाद. आज आपली पालकांनी आज आपल्या पाल्यांना ह्या सायकल रॅलीमध्ये उपस्थित राहण्याचा जी परवानगी दिली किंवा जी संधी दिली त्यामुळे पालकांचेही खूप खूप धन्यवाद. या ज्या उद्याच्या प्रत्येकाला आज काय आहे की वाहनापासून अलिप्त राहता येणार नाही, तर अलिप्त नाही राहता येणार तर मग वाहन चालवताना आपण काय काळजी घ्यायची ह्याची जर ह्या बाल्यावस्थेपासून जर आपल्याला जर माहिती असेल, ओळख असेल तर ते फार गरजेचं राहतं. कारण नियम आहेत, नियम भंग केला तर त्याला दंड आहे, परंतु ती वेळच येऊ द्यायची नसेल. एक आपली सकारात्मक मानसिकता जर घडवायची असेल तर शाळेसारखं आणि घरासारखं व्यासपीठ नाहीये. शाळा आणि घर हे साधारणतः 17-18 वर्षापर्यंतच्या मुलाचं हेच विश्व असतं आणि या विश्वामध्ये विश्वासानं जर अध्यापक वर्गाने त्यांना ह्या गोष्टी शिकवल्या तर निश्चितच एक चांगल्या पद्धतीच्या सवयी, मग कायद्याच्या संदर्भातल्या असतील किंवा नैतिक गोष्टींच्या संदर्भातल्या असतील, त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचं हे अतिशय महत्वपूर्ण असं हे वय आहे. त्यामुळं आम्ही जी गोष्ट दंडानं किंवा धाकट पाशानं भीतीने करू शकत नाही की सर आपण आपल्या ह्या कोळ्या वयाच्या मुलांमध्ये चांगल्या पद्धतीचं एक बीजांकुरण घडवू शकता, याची मला निश्चित पद्धतीची हमी आहे. त्यामुळं मनानं आपण ठरवलं तर ती गोष्ट आपल्या सुरुवातीपासून ते अगदी मोठे होईपर्यंत कायम राहतील आणि ही गोष्ट आपल्याला ह्या वाहन कायद्याच्या संदर्भात, वाहन नियमांच्या संदर्भात आपल्या अगदी वाढवायची आहे. आज जरी तुम्ही वाहन चालवत नसला तरी तुमच्या घरातले लोक वाहन चालवतात. निश्चित स्वरूपात तुमच्या सवयी किंवा तुमचं सांगणं त्यांना जर चांगल्या पद्धतीचं असेल की जर बाबा तुम्ही हेल्मेट घातलं नाही तर मी गाडीवर बसणार नाही किंवा तुम्ही सीट बेल्ट वापरला नाही तर चारचाकीत मी बसणार नाही, तुम्ही कर्णकर्कश हॉर्न वापरले तर मी गाडीत बसणार नाही, अशा सारखा जर तुम्ही असा लाडी खाट्ट धरला तर निश्चित स्वरूपात जे तुमचे पालक आमचं ऐकणार नाही ते तुमचं ऐकतील. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीनं आपल्या
आई वडिलांना म्हणजे इथं तुम्ही शिकायला यायचंय आणि घरी तुम्ही शिकवायचंय, अशी दोन्ही जबाबदारी तुम्ही पार पाडायची. त्यामुळं ह्या पद्धतीचं जर समजा आपलं आचरण असेल तर निश्चित स्वरूपात आमचं काम निश्चित कमी होईल. भारतभराचा जर विचार केला तर दरवर्षी साधारणतः 5 लाख अपघात होतात, त्यामध्ये 1.5 ते 2.25 लाख लोक मृत्यूमुखी पडतात आणि ह्यातलं साधारणतः 15 ते 20% पर्सेंटेज महाराष्ट्रात असतं. हे सगळं जर आपल्याला थांबवायचं असेल तर याची सुरुवात इथनच झाली पाहिजे. त्यामुळं आपण एक 5 गोष्टी लक्षात ठेवूया की मी मोटरसायकल चालवत असताना किंवा गाडी चालवत असताना मोबाईल वापरणार नाही. आणि मोबाईल म्हणजे ब्लूटूथ असेल तर तो मोबाईल नाही असं कृपया समजू नका. जरी ब्लूटूथ वापरला तरी तुमचा हात मोकळा राहत असला तर डोकं आणि मन बुद्धी मोकळी राहत नाही आणि मग आपण एकाच वेळी 2-2, 3-3 गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. तर तसा कृपया प्रयत्न करू नका. त्यामुळे मोबाईलचा वापर गाडी चालवताना अजिबात करू नका. दुसरी गोष्ट मगाशी जसं बोललो तसं सीट बेल्टच्या संदर्भात आपल्याकडे 2 अतिशय महत्वाची बघा मागच्या वर्षातच घडलेली उदाहरणं आहेत. मागच्या वर्ष 1.5 वर्षामध्ये की सीट बेल्ट वापरला नाही आणि मागच्या ठिकाणी ज्या मागच्या सीटवर बऱ्याचदा काय असतं की सीट बेल्ट फक्त ड्रायव्हर आणि बाजूच्याच वापरायचा असतो, असा एक आपल्याला अनुभव असतो किंवा तशी आपल्याला माहिती असते. तर सीट बेल्ट ह्या गाडीत बसणाऱ्या प्रत्येकानं वापरला पाहिजे. तर त्या सीट बेल्टचा वापर न केल्यामुळं आपले सायरस मिस्त्री असतील किंवा विनायक मेटे साहेब असतील, हे अतिशय नामांकित अतिशय चांगल्या गाड्यांमध्ये प्रवास करणारे पुढच्या सीटवरचे ते सगळे त्यांचे सहप्रवासी म्हणजे चालक आणि त्याचा बाजूचा माणूस सही सलामत आहेत, कारण त्यांनी सीट बेल्ट वापरले. ते मागच्या सीटवरची हे व्यक्ती ज्या होत्या आणि हे जे नुकसान आहे हे केवळ ते वैयक्तिक नाही, कौटुंबिक नाही, तर हे समाजाचं आणि राष्ट्राचं नुकसान असणारे व्यक्तिमत्व सुद्धा यातनं सुटू शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या परीनं खूप काळजी घेतली पाहिजे. सीट बेल्टचा अतिशय परिणामकारक वापर आपण केला पाहिजे. आपल्या पाल्यांना करण्यासाठी आपण बाध्य केलं पाहिजे. त्याबरोबरच रस्त्यावरून चालताना आपल्याला बऱ्याच म्हणजे आमच्या वयाचे तर सगळेच सांगतील की डाव्या बाजून चालावं. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही त्यांना गैर आहे असं वाटत नाही. का शाळेमध्ये आपण हे शिकलेलो असतो, पण रस्त्याचा वापर आपण उजव्या बाजूने करायचा आहे चालताना, कारण आपल्याला पुढून आलेलं वाहन दिसतं आणि आपल्याला जर त्याने चूक केली तर सुधारायला 2 क्षण संधी मिळते आणि आपण आपला जीव वाचवू शकतो. त्यामुळं हा एक नियम आपण आजपासून अंगी बांधवा की रस्त्याचा वापर चालताना आपण उजव्या बाजूने करूया. त्याबरोबरच रात्रीचा प्रवास टाळा. बऱ्याचदा रात्रीचा प्रवासाचा मोह, आपल्याला ट्रॅफिक नसतं, वेगवान प्रवास करता येतो, असं असलं तरी बुद्धीची पण ती विश्रांतीची तीच वेळ आहे. त्यामुळे कृपया तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करू नका. अत्यावश्यक गोष्टी नसतील तर आपण रात्रीचा प्रवास हा निश्चितपणे टाळला पाहिजे. त्यामुळे रात्रीचा प्रवास टाळूया. ओव्हर स्पीडिंग, बऱ्याचदा आपला स्वभाव त्या स्पीडमध्ये रिफ्लेक्ट होत असतो. एखाद्याला असा राग येतो की मी बाबा एवढी पल्सर चालवतोय, मला एखादा बाजूचा एमआयडीवाला ओव्हरटेक करून गेला. तर ह्यामध्ये राग मान अपमान ह्या गोष्टी अजिबात गरजेच्या नाहीत मनात पाळणं. कारण काय आहे की पायावर कुऱ्हाड पडली काय आणि पाय कुऱ्हाडीवर पडला काय. नुकसान जर पायाचं होणार असेल तर आपण सत्सद बुद्धी वापरून आपण होणारं नुकसान टाळूया, जीवितहानी टाळूया. त्यामुळं ह्या गोष्टींची आपण योग्य पद्धतीने दखल घ्याल असं वाटतं. त्याबरोबरच अल्कोहोलिक ह्या नशिल्या पदार्थांचं सेवनच मुळात करू नका. ते सेवन करून गाडी तर अजिबात चालवू नका. ह्या अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर कायदे काढून आपण पूर्ण जाणून घ्यायची काही गरज नाहीये. कारण कॉमन सेन्स हाच सगळ्यात मोठा कायदा आहे आणि आपल्या सगळ्यांना कळत असतं. फक्त काय होतं, कळतं पण वळत नाही. त्या स्टेजवर आपण अडकलेलो असतो. आजपासून अशी आपण प्रतिज्ञा सगळ्यांनी करणार. आणि बऱ्याचदा असं वाटतं मी का करायचं, कोणीच करत नाही, मी का करायचं, तर मी का करायचं त्यापेक्षा असा एक सकारात्मक संकल्प आपण करूया. निश्चित स्वरूपात आपण या सकारात्मक सगळ्या चांगल्या गोष्टींचं पालन केलं तर एक सुरक्षित वाहन प्रवासाचा, सुरक्षित वाहन संस्कृतीचा एक करार पॅटर्न निर्माण करून त्यामध्ये तुमचा सहभाग आम्हाला अपेक्षित आहे. आपण सगळे मिळून हे करूया असा आशा व्यक्त करतो. व्यवस्थापनानं शाळेनं मला इथं बोलवलं, पाचारण केलं, मान सन्मान दिला, बोलणं 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे जय हिंद, जय महाराष्ट्र.
संपूर्ण समाज आहे